आमदार अभिजित पाटलांचा थेट हल्लाबोल. कल्याणराव काळेंना लाज असेल तर. दोनदा मैदानात आलो, तुम्हाला घावलोही नाही, आता तिसऱ्यांदा मैदान दाखवतो. पंढरपूर तालुक्यातील राजकीय रणांगणात आमदार अभिजित पाटील यांनी थेट कल्याणराव काळे यांच्यावर घणाघात करत वातावरण तापवून टाकलं. मी 2 वेळा मैदानात उतरलो, पण तुम्हाला मुद्दाम हातही लावला नाही. आता तिसऱ्यांदा मैदानात आलोय आणि आता मैदानात काय असतं ते दाखवतो, असा थेट इशारा अभिजित पाटील यांनी सभेत देत एकच खळबळ उडवली आहे. या वक्तव्यानं कल्याणराव काळेंची अक्षरशः लाज काढली गेली, तर आधीच असलेल्या राजकीय जखमेवर मीठ चोळल्यासारखा घाव बसला. सभेत टाळ्यांचा कडकडाट, तर विरोधी गोटात स्पष्ट अस्वस्थता दिसून आली. आतापर्यंत संयम ठेवला होता, पण आता सौम्य भूमिका नाही, असा स्पष्ट संदेश देत आमदार अभिजित पाटील यांनी ही लढाई आता थेट उघडी आणि निर्णायक असणार असल्याचं संकेत दिला. आता तुम्हाला सगळ्याला एकाच कोंड्यात घेतलंय, कसा बाहेर निघताय बघतोस. अरे अजून एक लय भारी बोलती ती. आता भाजपाच्या विरोधात बोललो. अरे आमची लढाई त्यांच्याशी नाहीच. आता महिला आमच्या आहेत, पण तुमच्याबद्दल नाही. जी चाडगेपणा असतो का, ती 2-4 नेता असं करतो आणि जणू काय पालकमंत्र्याला इतक्या चाड्या लावायला लागली ती. आम्ही काय म्हणलोच नाही. आम्ही काय म्हणतोय माहित आहे का, हितली प्रस्थापित कोण आहे? हितली प्रस्थापित, हितली प्रस्थापित ज्यांनी अनेक वर्ष पंचायत समिती, जिल्हा परिषद, औदुंबरांच्या काळानंतर कधी आपल्या परिवाराला पंचायत समितीवर सत्ता स्थापन करता आली नाही, आणि मग ही योग्य वेळ होती. मग ज्यांनी त्या ठिकाणी वर्षाताई आत्ता बोलताना सांगितलं, वर्षाताईंनी गेले 1 वर्ष झालं जसं आरक्षण निघालं तसं ह्यांना घेऊन प्रचार केला, वाखरी गाणा गटात त्या ठिकाणी पिंजून काढला. आणि मग मला सांगा, ही निवडणूक कोणाची होती हो? ह्यांनी काय केलं? वर्षाताईंना तिकीट द्यायच्या ऐवजी स्वतःच्याच भावाच्या बायकोला द्यायला निघाले. आज त्यांचा वापर करून घेतला का नाही, प्रचार करून घेतला आणि पुन्हा घरचा उमेदवार आणला. मला सांगा, घरचा उमेदवार आणत असताना त्यांनी जर वर्षाताईंना तिकीट दिलं नाही, राष्ट्रवादी 2-1 होऊन, आणि म्हणून मी भाजपमध्ये जातो म्हणलं असतं, तर थोडी लाज राहिली असती. आता कशासाठी गेली ती? ह्यांची एवढी राहिली नाही की दादांनी माझ्याकडे पाठवलं, पुन्हा ही इकत बसली असती. एक कारखाना ऐकलाय, 40 वर्षांना देऊन टाकलाय, आणि ती गडी सांगतोय आम्हाला. आता साधं उदाहरण, मैदानात आहे जवळ, कोण कुणाच्या किती दम आहे ही निघणारच आहे. 5 तारखेपासून 7 तारखेला निकाल लागणार आहे. माझं तुम्हाला या निमित्तानं म्हणणं आहे, काय जणू काय त्यांना इतका पुळका आलाय. भैयासाहेब, तुम्हाला एक किस्सा म्हणून सांगतो. 2014ला ह्या कल्याणराव काळे साहेबाचा ह्या अभिजितनं पळून प्रचार केला. कुणाच्या विरोधात केला? शिंदेच्या विरोधात, रात्रंदिवस. आणि आता ही जीव तोडून कोणाविरुद्ध बोलती ती? ज्यानं प्रचार केला आणि ज्याच्या विरोध केला त्याच्यासाठी ज्यानं केला त्यावर बोलती ती. जनाची नाही तर मनाची आहे गाव. आणि मग साध्या गोष्टी आहेत त्या. अभिजित पाटील तुमचा कार्यकर्ताच आहे, होता. तुम्हाला नाही आता होता आलं गाव. अभिजित पाटील कार्यकर्ताच आहे, परंतु तो आता या जनतेनं 3,59,000 मताचा प्रतिनिधित्व आहे. आणि त्या ठिकाणी प्रतिनिधी असल्यानंतर एका लोकप्रतिनिधीचं त्या ठिकाणी बोलत असताना आपण तारतम्य पाळलं पाहिजे. आपण वयानं मोठा आहे, आमचं माजी नेता आहात, आणि तुम्ही जर आरोतुऱ्याची भाषा केली तर कसं शोभल? आणि पुन्हा आम्ही एखाद्या जर फटीबेटीवर आलो तर सोसायचं नाही हो. आणि गडी सांगतोय पटांगणात आला. अरे 2014ला आम्ही साहेब निवडणूक लढल्यावर त्या डेअरीवरती भैया सभा झाली, ती गडी पडल्यावर भाषण करायला उभा राहिला.
आणि त्या ठिकाणी म्हणला माझं एवढं पैसे गेलं आणि मला लोकांनी मतं दिली नाही, ढसा ढसा रडलं. मी त्या दिवशी ठरलो या रंडोली या मागे जायचं नाही. अरे आपण लढणारा माणूस आहे, हार जीत काय बी होईल. निवडणूक आहे, कुस्तीच्या मैदानात आल्यावर चितपट करल, पण रडत अर म्हणलं ह्या आपल्याकडे लायकीचा नाही गड्या. मला या निमित्तानं तुम्हाला एवढीच अपघातानं आमदार झालाय लगा 30,700 चालू आहे. बरं आता ही प्रेम आहे. आज बघा या जिथं आज भैया आपण शुभारंभ करतोय त्या गावात 1349चं लीड आहे. आणि मग ही गावं ज्यावेळेस आपल्या पाठीशी उभा राहतात. निवडणूक लागली कशाची? जिल्हा परिषद पंचायत समितीची. बोलती ती कशावर? कारखान्यावर. माझी त्यांना नम्र विनंती आहे, कुठल्या बी गावात कुठल्या बी चौकात कुठं बी समोरासमोर बसू. मागचं जर काढलं तर सगळ्याचं हिशोब आहे.